गुरुजी, आता जे धावपळीचं सध्या जीवन झालं, या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना त्यांची नोकरी शिवाय त्यांचं घर, स्वतःचे छंद हे सगळं सांभाळताना तारांबळ उडते. सो वर्क लाईफ बॅलन्स जर त्यांना साधायचा असेल, तर तुम्ही कोणाला विचारलं, अरे तू धंदा का करतोस, तर तो म्हणतो पैसे मिळवायला. मग अरे पैसे का मिळवतोस, मला सुखसोयी मिळाव्या म्हणून. तो सुख मिळाल्यावर काय होईल, मी आनंदात राहीन. अरे पण तूच आनंद स्वरूप असताना तू बाहेर शोधायला लागला. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, अशी अवस्था होऊन जाते. आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म, याचा मला थोडासा अर्थ जो आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे. तुमच्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक पेशी तुम्ही जे काय आहार घेताना त्याची बनलेली आहे. तुमची गाडी जर पेट्रोलची असेल तर तुम्ही पेट्रोलच घातलं पाहिजे, इतर नाही चालणार. कारण हे शरीर ज्यासाठी बनलेलं आहे आणि त्याचा आहार जो आहे तो निसर्गाने ठरवून दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही घ्यायला पाहिजे. आपल्याला सात्विक, राजसिक आणि तामसिक यामधल्या सात्विक आहारानं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो. मग जर आरोग्य चांगलं असेल तर आरोग्यम धनसंपदा. राजसिकतेमध्ये त्या आहारातून शक्ती प्राप्त होते, ती आपल्याला कृतिशीलतेसाठी आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही एखादा उद्योगधंदा केला तर तुम्हाला जर तो वाढवायचा आहे तर तुम्हाला सतत कार्यरत राहायला पाहिजे ना. तर ती ऊर्जा शक्ती मिळण्यासाठी हा राजसिक आहार तुम्हाला आवश्यक असतो. निसर्गामध्ये हे जे काही झाडं आहे, जीवस्य जीवनम असं जसं म्हणतो की झाडं, त्याच्यावरती काही जीवजंतू, त्याच्यावरती परत काही पक्षी, त्याच्यावरती काही प्राणी, असे जे एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि या सायकलला मदत करण्यासाठी झाडांना आपण पुनरुज्जीवन देत असतो. पण निसर्गाचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो, त्याचा काय रोल आहे, हे मला ऐकायचंय. अगदी मुळात आपण जाऊया, हे विश्व निर्माणच कसं झालं. नमस्कार. बोधी द ट्रू सेल्फ ऑफ इनर शक्तीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय विशेष व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. पूज्य श्री संजीव कुलकर्णी गुरुजींचा जन्म 8 जून 1951 साली पुण्यामध्ये झाला. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर त्यांनी बेळगाव, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा विविध ठिकाणी आपला व्यवसाय वृद्धिंगत केला. गुरुजींनी वयाच्या 47व्या वर्षी सक्सेसफुल एंटरप्रेनर लाईफ घेतल्यानंतर आध्यात्मिकतेकडे आपला कल वळाला आणि आज ते आत्मदर्शन शिबिरे, जवळजवळ 300 आत्मदर्शन शिबिरे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन तिथल्या सामान्य माणसांना आज ते अध्यात्म अतिशय सोप्या भाषेत शिकवत आहेत. याच्यातून बरीच माणसं व्यसनमुक्त झालेली आहेत. बरीच माणसं जी आज व्यवसायहीन होती ती व्यवसाय करायला लागलेत. एवढंच नव्हे तर त्यांचे व्यवसाय आज कोटीच्या घरात पोचलेले आहेत. शिवाय गुरुजी हे करताना कुठल्याही प्रकारची फीस सुद्धा घेत नाही आहेत. खरोखर सद्भावनेनं कार्य करणं म्हणजे काय, याचं ते उत्तम उदाहरण आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याबरोबर अध्यात्म, आनंदी जीवन, व्यवसाय, एखाद्याला व्यसनमुक्ती करायची असेल तर त्याबद्दल काय करता येईल त्यांच्या नातेवाईकांना, शिवाय जे अपयश किंवा आपण कुठेतरी मागे पडू अशी जी माणसांना भीती वाटते त्याच्यावरती कसा विजय मिळवायचा, आपला निसर्ग, आपली रोजची स्वयंशिस्त आपल्या आयुष्याला कशी पुढं घेऊन जाऊ शकते, अशा वेगवेगळ्या गोष्टी आज आपण गुरुजींना विचारणार आहोत. सुरू करूया आज गुरुजींबरोबरची ही सुंदर चर्चा. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. गुरुदेव, माझा पहिला प्रश्न असा आहे की एक यशस्वी उद्योजक, सगळी उद्योगाची पूर्ण स्थापना केल्यानंतर तुम्ही वयाच्या 46व्या वर्षी आध्यात्मिकतेकडे वळला. तो हा मेळ जो साधलाय तुम्ही, उद्योजक आणि एक आध्यात्मिक गुरु, याच्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. खूप चांगला प्रश्न. हा वैयक्तिक स्तरावरती एक चिंतनाचा विषय असतो. आपल्या जीवनापासून कसं घडवायचं हे आपणच ठरवायचं असतं. आपल्या 100 वर्षाचं नियोजन करत असताना पहिली 25 वर्ष आपली शिक्षणात जातात. त्यानंतर आपल्याला पुढची जी 25 वर्ष असतात त्यामध्ये आपण जे काही ज्ञान घेतलेलं आहे, ब्रह्मचर्याश्रमामध्ये आपण जी शक्ती प्राप्त केलेली आहे, त्याचा विनियोग आपल्याला त्या उद्योगाद्वारा या जगामध्ये प्रकटीकरण व्हायचं असतं त्यावेळेला. मग त्यासाठी जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा मी शून्यातून सुरुवात करून 25 वर्षामध्ये तो उद्योग अत्यंत श्रेष्ठ दर्जापर्यंत मला पोचण्याची एक अनुभूती मिळाली चांगली. आणि कोल्हापूर, पुणे आणि बेळगाव या भागामध्ये
या उद्योगामध्ये चांगल्या प्रकारे एक नंबरचा स्थान आपोआप मिळालं. म्हणजे जी क्रीडाई म्हणून संस्था आहे त्या संस्थेचं संस्थापक अध्यक्ष म्हणून सुद्धा मला कार्य करायला मिळालं. अरे वा. सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बिल्डर्स बरोबर आपण चांगलं कार्य कसं करूया एकत्रित मिळून, अशी संधी मिळाली. हे सगळी परमेश्वराची आणि सद्गुरूची कृपा असते. परंतु आपल्या मनामध्ये असं असतं की आपल्या जीवनाचं नियोजन करताना आपण या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे त्याचा विचार करत असतो. आपण अगदी जन्माला आलेल्या क्षणापासून प्रत्येकजण तो करत असतो. आणि मला असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे अध्यात्मविद्या विद्यानाम. अरे वा. सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ अध्यात्मविद्या आहे. मग अध्यात्म म्हणजे काय? आमच्या घरामध्ये आमचे वडील संस्कृतचे डॉक्टरेट डॉक्टर JV कुलकर्णी आणि आई सौ ज्योत्स्ना कुलकर्णी, ती MA BEd संस्कृतची. त्यामुळे घरामध्ये सतत संत सज्जन संन्यासी विद्वान यांचा सतत येणं जाणं असायचं. अरे वा. मग त्यांची सेवा त्या आईवडिलांच्या बरोबर आम्हाला करायला मिळायची. घरातलं वातावरणही बघायचो. आमचे वडील किती सात्विक आहेत, किती शुद्ध आहेत, किती गोड आहेत, त्यांच्याकडे यायला लोकांना किती चांगलं वाटतं. मग ते संस्कार आमच्यावर होत गेले. अरे वा. जरी प्रमोटर बिल्डर म्हणून ॲज अ सिव्हिल इंजिनियर जरी मी हे कार्य केलं तरी त्यात माझ्या मनामध्ये होतं की या अध्यात्माचं जे सार आहे ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायला पाहिजे. मग ते उद्योगामध्ये सुद्धा उतरवता असं वाटलं की आपण सगळ्या जगभर हिंडूया फिरूया आणि अध्यात्मासाठी फिरूया. अरे वा. म्हणून हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक आश्रमात अनेक गुरु. तसं पाहता माझे आध्यात्मिक गुरु म्हणजे माझे वडील, कारण त्यांचे गुरु हे रमण महर्षी आणि आईजी स्वामी स्वरूपानंद. त्यामुळे ते सर्व वाङ्मय घरामध्ये होतं. आणि मग या उद्योगातून तिकडे वळताना त्याची गोडी वाढत गेली. आणि अरे हे ज्ञान इतकं श्रेष्ठ दर्जाचं, हे आता आपल्यापुरतं न ठेवता आपण जगाला देऊया. मग तसं जितकं वाटायला लागलं तितकं मी सगळ्या भारत भ्रमण करून त्याच्या बाबतीमध्ये अनेकांच्याकडून जे काही प्राप्त झालं ते एकत्रित केलं. अरे वा. आणि त्याचं सार म्हणून आपलं आत्मदर्शन जे आहे ना, त्याद्वारा सर्वांच्यापर्यंत ज्ञान पोचवता आपली साधना तपश्चर्या होते. आणि लहान मुलापासून तरुणापासून प्रौढापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना हे ज्ञान देता तुम्ही रंगून जाता, समाधी अवस्था येते. आणि ही जीवनाची अवस्था अनुभवायला मिळावी आणि हे प्रत्यक्षात उतरलं, ही खरं तर सद्गुरूची कृपा. अरे वा. खरोखरच त्या सगळ्यांना धन्यवाद दिले तेवढे थोडे आहेत. आणि जे समोर ज्यांना आपण हे सांगत असतो ना, ती सुद्धा परमेश्वराची रूपं असतात. अगदी. त्यांची सेवा करायला मिळते. त्या सेवा आणि समर्पणातून जे काय हृदयामध्ये जो प्रेम ओलावा गोडवा गारवा मिळतो ना, तो अमृताहूनही गोड असा असतो. आणि तेच सार अनुभवायला मिळालं. आणि 46 वर्षापासून ते आत्ता 75 वर्षापर्यंत अविरत ही सेवा करण्याची महान संधी प्राप्त झाली. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. किती सुंदर, किती सुंदर. अतिशय छान. गुरुजी तुम्ही आता बोलत असताना मला एक जाणून गेलं की प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक गुरु भेटणं खूप छान आवश्यक असतं. पण काही माणसं अशी आहेत की जी आत्ता त्यांचा प्रवास सुरू करतात, की आत्ता ते अध्यात्माकडे वळतात, आता समोर तसे गुरु कुणी नाही आहेत, तर अशांना आपण काय सल्ला देऊ शकता? असं आहे की जन्माला आल्यापासून पहिली 8 वर्ष आपले आई वडील जे असतात, मातृदेवो भव पितृदेवो भव. अगदी. आणि आपली जशी बुद्धीची मेंदूची वाढ होत जाते ती 8 वर्षापर्यंत पूर्ण होते. तोपर्यंत आई वडील आपल्याला योग्य पद्धतीनं संस्कार मार्गदर्शन करतात. त्यानंतर बाह्य जगतामध्ये जाण्यासाठी ती अत्यंत योग्य वेळ असते. त्यावेळी हे जग काय आहे, मी या जगामध्ये काय करणं आवश्यक आहे, माझ्या आयुष्याचा संकल्प काय आहे, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, हे कळण्याची आवश्यकता असते. आणि गुरु म्हणजे कोण आहे किंवा सद्गुरू म्हणजे कोण आहे, जो आध्यात्मिक ज्ञान की मी कोण आहे याचा शोध त्याला सांगतो. हे जग काय आहे, माझा आणि जगाचा संबंध काय आहे, मी जगात कसं राहिलं पाहिजे, उद्दिष्ट काय आहे, ते सगळं पाहत आणि ते सुद्धा आनंद स्वरूपातून ते अनुभवायला आलं पाहिजे. आनंद शोधायचं नाही जगामध्ये, आनंदानं जगात जायचं हे कळण्यासाठी गुरु पाहिजे. अगदी. अन्यथा आम्ही पैसा संपत्ती मान सन्मान शब्द स्पर्श रसरूप आणि गंधाद्वारा इंद्रियातून आनंद शोधायला बाहेर पडलं ना, ते होत नाही शक्य.
आणि सर्वसामान्यतः उद्योगामध्ये धंद्यामध्ये जर तुम्ही कोणाला विचारलं, अरे तू धंदा का करतोस, तर तो म्हणतो पैसे मिळवायला. मग अरे पैसे का मिळवतोस? मला सुखसोयी मिळाव्या म्हणून. मग सुख मिळाल्यावर काय होईल? मी आनंदात राहीन. अरे पण तूच आनंद स्वरूप असताना तू बाहेर शोधायला लागला. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, अगदी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, अशी अवस्था होऊन जाते. म्हणून त्याच्यासाठी वेळेवरती तरुण वयातच गुरुचा जर शोध घेतलात तर गुरु तुमच्याकडे आपोआप येत असतो. वा. आणि गुरु सुद्धा शिष्याच्या शोधात असतो, कारण शिष्याशिवाय गुरु कुठे असतो. आणि मग आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ ते आलं की ही परिपूर्णत्वाची जी गुरुची अवस्था असते ना, ते देताना सुद्धा त्याला मन भरून येतं. आणि आपल्यासारखा शिष्य आनंदात विहार करायला लागलाय बघून त्याचा आनंदाला पारावर पण राहत नाही. आणि गुरु हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. अरे वा. त्याची निवड म्हटलं तर तो सर्वार्थानं परिपूर्ण असला पाहिजे. सर्व स्तरावरती एकत्वानं स्वतःला ब्रह्मस्वरूपातून अनुभवणारा तो पाहिजे. अरे वा. त्याचं अस्तित्व ब्रह्म अस्तित्व आहे. आनंदम ब्रह्मेती. आनंद आणि ब्रह्म वेगळा नाही, तो आनंद स्वरूपच असतो गुरु सुद्धा. अरे वा. आणि मग त्या अवस्थेमध्ये त्याचा विहार हे सगळं समाधी अवस्थेत असतं. खरं. या पद्धतीनं तो आपल्या शिष्याला ते ज्ञान देतो ना अध्यात्म स्वरूपाचं, ते एक. आणि बाह्य जगामध्ये जो काही तो उद्योगधंदा करेल, घरगृहस्थी करेल, समाजकार्य करेल, त्यामध्ये सुद्धा तो अत्यंत श्रेष्ठत्वानं चमकला पाहिजे. अगदी. त्यासाठी त्याला बाह्य जगामध्ये उद्योगधंदा करताना सुद्धा सेवा आणि समर्पणातून त्याच्यातून व्हावा हे गुरु त्याला विशेषत्वानं सांगत असतो. आणि मग त्यावेळेला त्याची जी अंतरंग जी शुद्धता असते ना, ती पायाभूत गुरु प्रथम शिष्याकडून करून घेतो. आणि मग त्याला आध्यात्मिक ज्ञानाचे धडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्ञान अनुभूतीला कसं येईल ते पाहत असतो. तर हे गुरुचं कार्य सहजपणे चाललेलं असतं. आणि सद्गुरू हा त्या शिष्याप्रमाणे होतो, तसं शिष्य सुद्धा गुरुप्रमाणे होतो नव्हे. शिष्य आणि गुरु वेगळे राहतच नाहीत, एकच होऊन एकच सुंदर. एकरूप. ही जी भूमिका आहे ना ती फार सुंदर आहे. आणि जगामध्ये अनादि अनंत नातं कुठलं असेल तर गुरु शिष्याचं आहे. अरे वा. छान. आणि भारतीय परंपरा म्हणजे गुरु परंपरा आहे. हो. भारतीय संस्कृतीचं ज्ञान म्हणजे गुरु परंपरा, हेच त्याचं एकमेव असं उदाहरण आपल्याला सांगता येईल. अत्यंत श्रेष्ठ आणि महान. आणि आपण भाग्यवान आहे, आपण भारतीय. म्हणून गुरु पाहिजे आयुष्यामध्ये, आणि तरुण वयात पाहिजे. हो ना. म्हणजे पुढचं आयुष्य आपलं आहे ना ते तत्वाला धरून, शास्त्राला धरून, नीतीला धरून असं आपलं सुंदर जीवन काय आहे ना ते कळायला मिळतं. मलाही तसं वाटते, अरे काय किती सुंदर जीवन आपल्याला मिळालंय, बस गुरुला नतमस्तक व्हायचं. करता करिता तोच असतो, तोच आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं त्यांनी, आणि आपली वाटचाल सोपी केलेली असते. कठीण प्रसंगातून अत्यंत सहजावस्थेत कसं यायचं ते तोच सांगत असतो. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. गुरुजी, आपण असं म्हणतो की निसर्गाचा माणसाच्या आयुष्यात खूप मोठा भाग असतो. आता मी जेव्हा या गोष्टीकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की निसर्गामध्ये हे जे काही झाडं आहेत, जीवस्य जीवनम असं जसं म्हणतो की झाडं, त्याच्यावरती काही जीवजंतू, त्याच्यावरती परत काही पक्षी, त्याच्यावरती काही प्राणी, असे जे एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि या सायकलला मदत करण्यासाठी आपण झाडांच्या जवळ किंवा झाडांना आपण पुनरुज्जीवन देत असतो. पण निसर्गाचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो, त्याचा काय रोल आहे, हे मला ऐकायचं आहे. अगदी मुळात आपण जाऊया. हे विश्व निर्माणच कसं झालं. जेव्हा काहीच नव्हतं, आणि तिथून याची जेव्हा उत्क्रांतीवादातून जेव्हा एक प्रचंड शक्ती जी आहे ती अनादि अनंत आहे, परंतु त्यातूनच हे जे जग आहे, दृश्य जग, ते हळूहळू निर्माण होत गेलं. त्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या मिश्रणातून आणि उत्क्रांतीतून वेगवेगळ्या प्रकारे अनेक प्रकारचे दगडधोंडे असतील, त्याबरोबर वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मात्र, हे सगळे हळूहळू एक 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 निर्माण होऊन गेले. आणि त्यात ही अधिक समृद्धता निर्माण होत गेली. प्रत्येकामध्ये काही गुणवैशिष्ट्ये निर्माण होत गेली. प्रत्येकाचं काहीतरी सामर्थ्य, श्रेष्ठत्व जे आहे, कारण त्या श्रेष्ठत्वाने निर्माण केलंय तो चांगलंच करणार ना. अगदी. त्यामुळे निसर्ग सुद्धा सर्वार्थानं परिपूर्ण समृद्ध असा आहे. त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याने हे विश्व निर्माण केलं ना, त्याला
दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद आहे. हा, म्हणून आपण देव म्हणतो ना. हा, तो त्याच्याकडे आहे ते सर्वस्व देतो. हो, हो. आणि दुसरं म्हणजे अपेक्षा काही करत नाही. तसे निसर्गातला प्रत्येक घटक हा असा आहे की त्याच्याकडे जे आहे ना तो देत जातो. तुम्ही जर उदाहरण पाहिलं, सूर्य घ्या, नदी घ्या, झाडी घ्या, हे सगळे निसर्गाची रूप आहेत. तुम्ही त्याप्रमाणेच आहे ना. किडामुंगी कीटक काय आणि तुम्ही काय आणि ते झाड काय आणि ते सगळं एकच आहे. आता पहा, निसर्ग हा तुम्हाला भरभरून देत असतो. तुम्ही आत्ता मी म्हटलं तसं आम्हाला त्या निसर्गात राहिलं तर सर्व काही निसर्गातून जे काही त्याचं श्रेष्ठत्व आहे, गुणदर्शन आहे, ते आपल्यामध्ये यायला मदत होते. कारण तुम्ही जेव्हा निसर्गात जाता तुम्ही ध्यानमग्न होऊन जाता. अरे वा. तुम्ही निसर्गमय होता आणि त्वरित होता. याचं कारण सांगतो, तुम्ही निसर्गाचं स्वरूप आहात. हा. आणि तुम्ही निसर्गापासून वेगळे कसे झाला? तुम्ही अन्न वस्त्र निवारा कृत्रिम केला, त्यामुळे तुम्हाला वाटते तुम्ही निसर्गाचे घटक नाही. पण तुम्ही जर विचार केला तर लक्षात येईल मी आणि निसर्ग काय वेगळा नाही. तर मी सुद्धा निसर्गामध्ये जे काही आहे ती तत्व आणि मी ती नीट अभ्यासायला पाहिजे. तर अभ्यासायला मी जेव्हा निसर्गात जातो तेव्हा निसर्ग हा ऋषी, मुनी, संत, गुरु, आई, वडील, बंधू सगळी रूपं त्या तुम्हाला निसर्गात बघायला आणि अनुभवायला मिळतात. आणि प्रेम त्या निसर्गामध्ये सर्वांच्यामध्ये परस्परामध्ये प्रेमाचाही भाव आहे, समर्पणाचा भाव आहे. सूर्य जर निसर्गातलं रूप बघितला तर ते देत जातं. आणि मी देतो म्हणत नाही, त्याच्या अस्तित्वानं उजळत असतं विश्व. तसं तुमच्या अस्तित्वानं विश्व उजळलं पाहिजे. त्याच्याकडे जे चांगलं आहे तो भरभरून सहजावस्थेनं देत झालेला दिसतो. तर तुमच्याकडे सुद्धा ही गुणवत्ता प्राप्त करून या विश्वामध्ये उधळण्याची सहजता तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे ज्यांच्याकडं आज गुरु ज्यांना भेटलेला नाही त्यांना जर आपण म्हटलं की अरे तुम्ही निसर्गाशी सान्निध्य साधा, निसर्गाशी समतोल साधा आणि निसर्ग हाच तुमचा पहिला गुरु होऊ शकतो. होय. आणि त्याच्यातून तुम्ही जेव्हा समतोल साधाल तेव्हा तुमचं जीवन ऑटोमॅटिकली आध्यात्मिकडे वळू शकतं. बरोबर. आणि आपलं जे शरीर, मन, बुद्धी जी आहे ना तो निसर्गाचाच भाग आहे. आणि निसर्ग हा शुद्ध स्वरूपातून असतो. तिथे तुम्ही रमलात तर आपोआप तुमचं अंतःकरण या सर्व इंद्रियासहित चांगलं व्हायला मदत होते. आणि अत्यंत श्रेष्ठ अवस्था काय आहे ती तुम्हाला तिथे सहज कळायला लागते. हा, सूर्य दुसऱ्यांना देतो, कुठली अपेक्षा जसं करत नाही तसं समत्वानं देतो. हा, त्याला अपप्रभाव नाही, उच्च नीच भाव नाही, सर्वांना समत्वानं देत जाणं, बरोबर, हे श्रेष्ठत्व. तसं तुम्ही तुमच्या संपर्कात आयुष्यामध्ये जे येतील ना त्यांच्याशी तुम्ही समत्वानं, एकत्वानं त्यांच्यातला परमेश्वर ब्रह्मच पहा. अरे तोही आनंद स्वरूप आहे, तूही आनंद स्वरूप आहे. तो सगळं जीवन हसत खेळत नाचत गात आनंदानं जगायचं आहे. हे कुठं कळतं? निसर्गात कळतं. कारण निसर्गातले सगळे घटक एकमेकाला धरून असतात, हे आपल्याला कळतं. सर्व ऋतुमाना असू दे, त्याचं सौंदर्य असतं. आणि दुसरं म्हणजे निसर्ग हा आहे या परिस्थितीला बरोबर स्वीकारत असतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काही होऊ दे, तो स्वतःमध्ये स्थित्यंतर करतो पण परत टवटवी येते त्याला. तसं आपल्या जीवनामध्ये कोणतेही प्रसंग आले तरी आपण टवटवीत राहिलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. हे तर निसर्गानं कळायचं आहे आपल्याला. हा स्वीकार महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नदी घ्या, किंवा कुठलंही आंब्याचं झाड घ्या, तर काय देतो म्हणलं सगळंच देतोय ना. फळ देतो, पानं देतो, सुगंध देतो मोहराचा, त्याचबरोबर लाकूड देतो, विश्रांती, सावली, गारवा. अगदी किती त्याच्या सान्निध्यात सावलीत तुम्ही जावा उन्हातनं, किती छान वाटतं. तुमच्या सान्निध्यात तुम्ही त्या झाडासारखं पाहिजे. तुमच्या सान्निध्यात जो येतो ना त्याला चांगलं वाटलं पाहिजे. त्याला गारवा, गोडवा, प्रसन्नता, विश्रांती तुमच्या सान्निध्यात मिळायला पाहिजे. त्याची तहान भूक हरवली पाहिजे. ते झाड त्याला फळ देतं, सगळं देतं. तसं तुमच्याकडे जे चांगलं आहे ना त्याला भरभरून द्या. अरे वा. ते फळ देतं पण कधी मागतं का तुमच्याकडे? नाही. आणि सगळं सुंदर देतं त्यातलं. त्याचं काय त्याचं, आणि सत्वही देतं. हा, त्याचा रंग आहे, रूप आहे, गंध आहे, चव आहे, त्याचा आकार आहे, रंग आहे, सगळं बेमालूम आहे. तुम्ही तेच आहात. तुम्ही निसर्गात राहिला ना तर त्याच्यासारखे टवटवीत राहाल. आणि मग कळेल की माझं जीवन काय आहे. आणि मग ते घेऊन तुम्ही जगात गेला ना तर सगळ्यांच्या बरोबर त्या जी तत्व आहेत ना आपल्याला निसर्गातनं कळली तीच तुम्ही असता. तत्वाधिष्ठित जीवन पाहिजे, ते तुम्हाला कळतं निसर्गात. म्हणून निसर्ग भ्रमण पाहिजे, चिंतन मनन पाहिजे, अभ्यास व्हायला पाहिजे. छान छान.
म्हणून निसर्ग हा गुरु आहे. गुरु आहे. त्याचं सान्निध्य श्रेष्ठत्वानं आपण अनुभवूया. अगदी. फोन करते. गुरुजी, आपण जेव्हा पहिला घास घेत असतो त्याच्या आधी नेहमी म्हणतो की वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म याचा मला थोडासा अर्थ जो आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे तो तुम्ही जरा या विश्वामध्ये कणाकणामध्ये ब्रह्म व्याप्त आहे. हां. तुम्ही तुमचं जे शरीर मन आणि बुद्धी जी बनलेली आहे ती कशाची बनलेली आहे? आहाराची बनलेली आहे. तुमच्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक पेशी तुम्ही जे काय आहार घेताना त्याची बनलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप आहात आणि तुमच्या कणाकणामध्ये ब्रह्म व्याप्त आहे, कारण ब्रह्म सर्वव्यापी आहे. तर त्या अन्न तुम्ही जर योग्य पद्धतीनं आहार घेतला, सात्विक घेतला, चांगला घेतला, योग्य प्रमाणात योग्य स्थितीमध्ये वातावरण निर्मिती पवित्र शुद्ध मंगलमय असं स्थितीमध्ये जर तुम्ही तो त्याच्याकडे पाहताना तो मला प्रसाद म्हणून लाभलेला आहे असा भाव ठेवला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आता जी प्रार्थना म्हटली ना ही अत्यंत आवश्यक आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां द्यायची. ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हायला तो सात्विकार उपयुक्त आहे का हे मी बघायला पाहिजे, तरच तो मी ग्रहण करू शकतो. म्हणून ही जी जाणीव आहे ती प्रार्थनेतून आपल्याला येत असते. म्हणून आहार घेताना शुद्ध सात्विक असला पाहिजे, तो चांगल्या भावनेनं निर्माण झालेला असला पाहिजे. तो खाताना ध्यानधारणा, शांतता, प्रसन्नता आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन त्याचा आदर व्यक्त करून तो चवून लाळ मिसळून तो आपल्यामध्ये ग्रहण केला ना तर तो एक यज्ञाचाच भाग आहे, एक आहुती दिल्यासारखी असते. आणि त्यातून जी ऊर्जा निर्माण होते ना तीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये चैतन्यमयी अस्तित्वातून आनंदमयातून शांती आनंद यातूनच ते जे आहार आहे ना तो सात्विक असल्यामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये ते जीवन चांगलं जगू शकतो. म्हणून आहार सात्विक असला पाहिजे, यावर कटाक्ष दिला पाहिजे. कारण गुरुजी आता तुम्ही सात्विक आहार म्हणताय तर राजसिक, तामसिक आणि सात्विक असे 3 आहाराचे घटक आहेत. बरोबर. आम्हाला त्याच्याबद्दलही सांगा. आणि असं काही आहे का की या वयापर्यंत आपण राजसिक खावं, या वयानंतर आपण तामसिक, किंवा एवढं वय झालं की आता सात्विकच खाल्लं पाहिजे, हे पण असेल तर सांगा. आपल्याला सात्विक, राजसिक आणि तामसिक यामधल्या सात्विक आहारानं आपलं आरोग्य चांगलं राहतं, निरोगी असतो ना. आणि आपण हेल्थ इज वेल्थ म्हणतो. येस. मग जर आरोग्य चांगलं असेल तर आरोग्यम धनसंपदा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक समृद्धता येते आंतरिक सुद्धा. आणि जे उपकरण आहे शरीर मन बुद्धी हे ते चांगलं ठेवायला तुम्हाला योग्य आहार घ्यायला पाहिजे. तुमची गाडी जर पेट्रोलची असेल तर तुम्ही पेट्रोलच घातलं पाहिजे, इतर नाही चालणार. कारण हे शरीर ज्यासाठी बनलेलं आहे आणि त्याचा आहार जो आहे तो निसर्गाने ठरवून दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही उत्साही राहता, आनंदी राहता, सर्वांच्या कल्याणाचे विचार तुमच्या मनामध्ये येतात. कारण ते आहार नाही तुमचं कल्याण केलेलं असतं, तोच भाव तुमच्यामध्ये येतो. तुम्ही प्रसाद म्हणून तो ग्रहण करता, प्रसाद बुद्धी निर्माण होते. त्यामुळे सर्वत्र परमेश्वराचं अस्तित्व म्हणजे आनंद, परमेश्वर म्हणजे आनंद, त्याचं अस्तित्व तुमच्या आतून आपोआप प्रगटायला लागतं. ही सहजावस्था सात्विकतेतून येते. राजसिकतेमध्ये त्या आहारातून शक्ती प्राप्त होते. ती आपल्याला कृतिशीलतेसाठी आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही एखादा उद्योगधंदा केला तर तुम्हाला जर तो वाढवायचा आहे तर तुम्हाला सतत कार्यरत राहायला पाहिजे ना. मग ती ऊर्जा शक्ती मिळण्यासाठी हा राजसिक आहार तुम्हाला आवश्यक असतो. तो तुम्ही पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ इत्यादी त्यातून तुम्हाला आणि अनेक पद्धतीनं याचे तज्ज्ञ असतात त्यांचा सल्ला घेऊन आपण राजसिक आहार सुद्धा निश्चित करायला पाहिजे. आणि तो सगळ्यांनी घेतला पाहिजे, अगदी लहानपणापासून कायमच घेतला पाहिजे. आणि सात्विक आहार सुद्धा घरामध्ये ते संस्कार झाले पाहिजेत. आईवडिलांच्याकडून किंवा आपल्या संबंधितांच्या ठिकाणी तो सात्विक आहार आहे का पाहायला पाहिजे, तशी सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि तामसिक आहारामध्ये काय होतं आहे की त्यामध्ये तुम्हाला जो विपरीत आहार आहे हा तो उपयुक्त नाही आहे तुमच्या शरीराला, मनाला, बुद्धीला. तर त्याचं काय करतो तो त्या बुद्धीला त्यामध्ये त्याची शक्यता जी धारणा असते निर्णय घेण्याची ती कमी होते. उदाहरणार्थ दारू, सिगारेट, मावा, गुटखा, पान, तंबाखू, गांजा, चरस, अफू, बुद्धी भ्रष्ट होते. निर्णय नाही घेऊ शकत, तुमच्या मनावर नाही ताबा राहत. त्यामुळं तुम्ही चुकीचं वर्तनही करता आणि ते कल्याणाचं कुणाच्याच नाही आहे, तुमच्या समाजाच्या नाही, कुटुंबाच्या नाही आणि तुमच्या वैयक्तिक सुद्धा ते कल्याणाचं नाही आहे.
त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या इव्हन आपण मी आता सांगितलं तुम्हाला तसं बेकरी प्रॉडक्ट, मेवा मिठाया, हां, उष्ट, अतिथंड, अतिउष्ण हे सगळं वर्ज्य करायला पाहिजे. हां, आपल्याला वाटतं कधीतरी घेतलं तर काय होतंय, घ्या पण त्याचे परिणाम दुष्परिणाम मात्र तुम्हाला होणार आहेत. मग कशाला त्या वाटेला जाता? तो आहार आहे ना, तो श्रेयस असला पाहिजे, श्रेय प्रेयस नसला पाहिजे. श्रेयस म्हणजे जो कल्याणकारी आहे तो, भले तो कडू असू दे पण तुमच्या कल्याणाचा आहे का, तो घ्या. प्रेयस म्हणजे तुम्हाला एखादं कुठलं तरी एखादं गुलाबजाम म्हणा किंवा आणि एखादं तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे, पण ती आवडते म्हणून तुम्ही जादा खायला लागला. तुम्हाला पिझ्झा बर्गर आवडतंय, हां, तर ते थम्सअप कोला आवडतोय, हे तुमची तब्येत बिघडणार. म्हणून ते संस्कार लहानपणापासूनच आपल्या घरामध्ये त्या वस्तू येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे. हां, तर त्या दृष्टीनं हा जो तामसिक आहार आहे तो पूर्ण वर्ज्य करायला पाहिजे. तशी संगत कोणाला असेल तर त्याला सत्संगतीकडे आणलं पाहिजे. म्हणून आपण जागरूक राहायला पाहिजे. हे सगळं सांगणारे जे गुरु आहेत ना, ते त्यांच्या सान्निध्यात तुम्ही राहिला तर त्यांच्यासारखं तुम्ही वागता आणि मग तुमची ऊर्जा वाढलेली तुम्हाला कळते. म्हणून सात्विकतेमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि तुम्हाला तुमचं जे उद्दिष्ट आहे त्याच्याशी तुम्ही जोडलेले असता. आणि सात्विकता आणि राजसिकता एकत्रित जेव्हा येते तेव्हा तुमच्या हातून महान कार्य घडायला लागतं. तुम्ही उद्योगधंदा करा, समाजकार्य करा किंवा तुमचे छंद आवडी जोपासा, त्या सगळ्या सात्विक असतात आणि सगळ्यांच्या कल्याणाचे असतात. तर ही सात्विक आणि राजसिकतेकडे जर वळाल आणि सात्विकतेहून शुद्ध सात्विक म्हणून एक भाग आहे प्रकार, अच्छा, तो सुद्धा तुम्हाला योग्य आहार सुद्धा योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतला पाहिजे. हा, कधी कधी तुम्हाला या शरीराला विश्रांती देण्यासाठी उपवासही करायला पाहिजे. तेल तिखट वगैरे हे सगळे पदार्थ जे चुकीचे आहेत ते सोडून तुम्ही सगळ्या चवी चौरस आहार घ्या, पण योग्य प्रमाणामध्ये. युक्त आहार विहारस्य युक्तश्चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगा भवती दुःखा. तुम्ही सदैव आनंदी राहता. सात्विकता, शुद्धता आणि राजसिकता असेल ना, तुमच्याकडून महान कार्य घडतं. तुमचा संपूर्ण उद्योगधंदा आहे तो तुम्ही प्रचंड करू शकता. त्याचं सामर्थ्य या सात्विक आहारामध्ये आणि राजसिकतेमध्ये. त्या दृष्टीनं म्हणून आपल्याला सात्विक आहारामध्ये तुम्ही सॅलड्स, कोशिंबिरी, मोडं, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स, फळभाज्या, दही, ताक, दूध, पाणी, लोणी हे सगळ्या गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये तुम्ही वापरले पाहिजे. हां, आणि त्याचा परिणाम फार चांगला होईल. तुमचं तेज वाढेल. तुम्ही कायम आनंदी राहाल, काय उत्साही राहाल. आणि काय पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये. आणि सगळ्याचा पाया म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. नुसतं ब्रह्म नाही, पूर्ण म्हटलंय. ब्रह्म हे पूर्णच असतंय, पण ती जाणीव म्हणून तुम्हाला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. आहार हा अमृताच्या पेक्षा गोड आणि सुंदर असतो. त्याची अनुभूती आपण घ्यायला पाहिजे. आणि हे नक्की सर्वांना समजलं ना तर सगळ्या विश्वामध्ये सगळेजण निरोगी राहतील, आनंदी राहतील. सात्विक आणि सगळ्यांच्या कल्याणाचे भाव निर्माण होणं हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. तसं व्हावं, त्या अन्नपूर्णे मातेची आपल्यावरती सदा कृपा राहू दे अशी आपण प्रार्थना करूया. गुरुदेव, तुम्ही अवघे 75 वर्षाचे आहात. कारण मी तुमची एनर्जी बघतीये. कारण आत्ता अलीकडे असं झालंय की लॉन्जिटिव्हिटीवरती बरंच बोललं जात आहे की माणसांना दीर्घायुष्य होण्यासाठी. तर तुमच्याकडे बघून तुमचा खळखळता उत्साह, या वयात तुम्ही पहाटे 5 पासून रात्री 11 पर्यंत याच उत्साहानं खळखळत्यापणानं वाहत असता. सो आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की हे आम्हालाही अचीव करायचं असेल किंवा 100ही गाठायची असेल तर वयाच्या 20शीत, 30शीत, 40शीत काय बदल केले पाहिजेत जेणेकरून हे होऊ शकेल. हा खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण मी वयच मोजत नाही. आपण आपल्याला आणि मानायचंच असेल ना तर आपलं 16 वर्षाचं मानावं. हा, म्हणजे तुम्हाला एक चांगला उत्साह तुमच्यामध्ये असतो, नवीन काहीतरी निर्माण करण्याची, जाणून घेण्याची जिज्ञासा असते. ती जन्मभर 100 वर्ष का नको. हा, जीवेत शरदा शतम, आनंदानं निरोगी आणि सुंदर जीवन तुम्हाला जगण्याची तुमची शक्यता या निसर्गाने दिलेली आहे तुम्हाला. हां, मग ते तुम्ही जाणून तुमच्या जीवनामध्ये जाताना आपल्या कोणत्या वयात आपण काय केलं पाहिजे हे बघताना लॉंगिटिव्हिटीचा जर भाग बघितला म्हणजे अधिकाधिक जीवन जगावं, पण ते चांगलं जगलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट काय आहे पहिलं ठरलं पाहिजे. हां, म्हणजे काय तर मी 100 वर्षे निरोगी राहणारच हे पहिलं,
आणि निरोगी राहून मी जे काही ज्ञान प्राप्त करीन, मी जे काही शक्ती प्राप्त करीन, त्याद्वारा माझ्या हातून सर्व विश्वाच्या कल्याणाचं कार्य घडावं. सुंदर विश्व निर्माण करण्याची माझी स्वतःच्यामध्ये असणारी पात्रता वृद्धिंगत होत राहावी वा वा. आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत माझं कार्य नव्हे विश्वामध्ये सर्वत्र ते कार्य राहावं असं मला वाटतंय. आणि ते कुठून मिळतंय? आपल्याला मिळालेलं श्रेष्ठ ज्ञान आपल्याला, म्हणून वयोमानानुसार बघितलं तर तुम्ही समजायला लागल्यापासून 8 वर्षापासून गुरुग्रही गेल्यानंतर सुद्धा ते गुरु सांगतील त्याप्रमाणे आचरण शुद्ध करून आपलं शरीर मन बुद्धीची शुद्धता केली पाहिजे आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. हे तरुण वयात. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शनम, म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी हे येण्याच्या आधी पूर्णत्वाला पोचा. ओहो. त्याचं भान असू दे तुम्हाला. मग ते काय म्हातारं झाल्यावर हातपाय हलत नाहीत तेव्हा मिळवणार आहे काय? म्हणून तरुण वयात मिळाला पाहिजे. म्हणून वयाच्या 8व्या वर्षी तपश्चर्या करायला पाहिजे. म्हणून आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचा शुद्ध आहार, नियमित व्यायाम, त्याचबरोबर आपल्याला विश्रांती, या सगळ्या गोष्टी जरूर आहेत. लहान वयामध्ये 7-8 वर्षापासून नंतर सुद्धा 8 तासाची झोप पाहिजे 25 वर्षापर्यंत. अच्छा. तुम्ही ज्ञान आणि शक्ती प्राप्त करताय तोपर्यंत. त्याच्या आधी 8 वर्षाच्या आधीच्याला 9 तास 10 तास 11 तास 12 तास झोपू दे, कारण त्याचे अवयव वाढत असतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही 25 वर्षापर्यंत येता त्यावेळी तुम्ही जे ज्ञान आहे ते प्राप्त केलेलं असतं, शक्ती प्राप्त केलेली असते. आणि आताला पुढच्या 25 वर्षामध्ये तुम्हाला हे प्रत्यक्ष आपल्या उद्योगधंद्यातून समाजकार्यातून ते उतरवायचं असतं. आता हे मिळवून झालंय, पण त्याचा विनियोग करायला पाहिजे. तर ते विनियोग करताना तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही जे काय ज्ञान आहे ते प्राप्त करून दिवस रात्र मेहनत करायला पाहिजे. 12-12 15-15 तास तुम्ही कष्ट करायला पाहिजे. त्यावेळेला तुमचं जर शरीर मन आणि बुद्धी जर उपकरण चांगलं असेल तर तुम्ही कार्य सहजतेनं करायला लागतं. मला आठवतं आहे मी 12-12 18-18 तास आमच्या उद्योगामध्ये कन्स्ट्रक्शनच्या एक क्षण वाया घालवत नव्हतो. प्रति क्षण अनेक साईट्स होत्या, इकडून तिकडं तिकडून तिकडं अनेक 200-200 400-400 500 जेव्हा माझ्या हाताखाली लोक असायचे तेव्हा त्यांना त्यांच्याकडून कार्य करून घेताना ते मी वेगळे असं मी मानत नव्हतो. त्यांच्याशी एकरूप होऊन जायचं आणि सगळे मिळून त्या उद्दिष्टाकडे वळायचं. असं करून तुम्ही त्या वयामध्ये 25 ते 50 सतत कार्यरत राहायला पाहिजे. त्यासाठी या ब्रह्मचर्याश्रमामध्ये जी एक साधना आणि तपश्चर्या घडली ती पुढं चालवायला पाहिजे. तुम्ही बघा, ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रम आता आपण बोलतोय त्या काळामध्ये तुम्हाला वैयक्तिक स्वास्थ्य टिकवलं पाहिजे. कुटुंब निर्माण झालेलं असतं, पती पत्नी मुलं बाळं अमुक तमुक असा सगळा गोतावळा असतो. त्यांच्यामध्ये तुम्ही सगळ्यांच्या कल्याणाचं कार्य करायचं असतं, त्यांचा विचार करायचा असतो. त्यावेळी त्यानंतर उद्योगामध्ये तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायची असते. समाजामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे असतात. म्हणजे या सगळ्या स्तरावरती तुम्हाला या 25 वर्षामध्ये राहावं लागतं. इथे तुमची तपश्चर्या पणाला लागते. त्या काळामध्ये सत्संगामध्ये चांगल्या लोकांच्या सान्निध्यात सद्गुरू आणि सर्व क्षेत्रातली जी श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी तुमचं नातं जोडलं पाहिजे. अरे वा. आणि मी सुद्धा असं पाहिलंय की माझ्या 20-22 वर्षापासून ज्या ज्या आपल्या गावामध्ये आपल्या संपर्कामध्ये जे चांगले लोक कोण आहेत ना त्यांची मी यादी काढत असे. अरे वा. एक 100 लोकांची यादी काढत असे आणि त्यामध्ये टेलिफोनच्या ह्याच्यातनं त्यांचे नंबर नोट करून घ्यायचं. आणि मग प्रत्येकाला फोन करायचा अधूनमधून, मी तुम्हाला भेटायला कधी येऊ. मग गेलं ना, ते एवढ्या महान व्यक्ती असलेल्या त्या तुम्हाला तासा-दीड तासाच्या चर्चेमध्ये त्यांच्या आयुष्यातलं सगळं सार सांगून जातात. काय बोध मिळत असेल. असं अनेक श्रेष्ठ व्यक्ती अनेक आहेत, तुम्ही शोधा आणि मग त्यांच्या संपर्कात राहा. अरे वा. कारण ते तुम्हाला जे ज्ञान देतील ना ते अपरंपरा ज्ञान तुमच्या जीवनात उतरवणं किती सोपं आहे. सोपं जाईल, अडथळे तर निघून जातीलच, परंतु अधिक चांगली तत्व जीवनात उतरवलेले लोक तुम्हाला जे सांगतात ना ते खात्रीलायक असतात. अगदी. ते प्रेमानं तुम्ही त्यांच्याकडनं घेता, त्यांना नतमस्तक होता, त्यांचा आदर व्यक्त करता, ते सुद्धा मनोभावे तुम्हाला ते देतात. अगदी मनोभावे आणि आपल्याला जीवनात उतरवण्यात एक मजा येते. चला मला आज नवीन मिळालंय, चला मी आता हे बघतो कसं काय आपल्या अशामध्ये उतरवायचं ते. आणि ते उतरवता तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात. आणि उन्नती व्हायला लागली की तुम्ही त्यामध्ये अधिक लोकांच्या संपर्कात यायला लागता आणि तुमच्या संपर्कात मग लोक यायला लागतात. आम्ही
आणि तुमचंही तेज वाढलेलं असतं, तुमचं कार्यश्रेष्ठ दर्जाला गेलेलं असतं. कमी वेळात जास्तीत जास्त चांगलं कसं करायचं ती सहजावस्था तुमच्यामध्ये येत असते. म्हणून आणि त्यानंतर जो काळ येतो तो वानप्रस्थ आश्रम, 50 नंतर 50-75 धरा अंदाजे. तर त्या काळामध्ये पुढची पिढी आलेली असते, त्यांच्यावरती तुम्ही सोपवलेलं असतं कार्य, त्यांना मार्गदर्शन करत असता आणि त्यांना जे आवश्यक आहे तेव्हा त्यांच्यापुढं तुम्ही आदर्श ठेवता. एक तर तुमचं जीवनच आदर्श ठेवलेलं असतं, शिवाय तत्वसुद्धा तुम्ही त्यांना समजावून सांगता की हा मार्ग योग्य आहे, आम्ही अनुभवलेला आहे, खात्रीच आहे, असं तुम्हाला आत्मविश्वासानं सांगता येतं या अनुभवामुळं. आणि मग त्यांच्याबरोबर राहता राहता त्यांच्याकडे ते सोपवून मग तुम्ही 75 वर्षानंतर अलिप्त होणं सहज शक्य असतं. कारण ते आपल्या पायावर उभे राहिलेले असतात, त्यांचा उद्योगधंदा वाढत असतो, ते पाहताना तुम्ही अगदी अभिमानानं पाहत असता. तुमचं क्रिएशन असतं ते सगळं. फक्त माझीच मुलं माझी नाही, विश्वामधली सगळी मुलं माझी आहेत असं वाटून तुम्ही त्यांना ते पोचवलं पाहिजे. हा, तर तुम्हाला एक क्षण मोकळा नाही मिळत. तुम्ही म्हणता ना, तुम्ही इतकं दिवस रात्र मेहनत करता. काय मेहनत करायला म्हणजे काय, ती सहजावस्था आहे. मी करतो कशाला म्हणायचं, ती सहज व्हायला लागलं याची अवस्था असते, ती अनुभवायची असते. मी नाही करत, हे सहज व्हायला लागलंय. किती का तर मला जी तत्वाचे अमृत पाजले ना अनेकांनी, आईवडिलांचे संस्कार, गुरूंचे संस्कार, विद्वानांनी दिलेलं ज्ञान, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तुमचं जीवन असतं. ते तुम्ही पाहायला पाहिजे. आणि 100 वर्षापर्यंत सहज सुंदर जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. याबद्दल खूप काही बोलता येते, अजून खूप आहे, आणि बोलू आपण त्याच्यावरती एकदा निवांतपणे. नक्की नक्की नक्की. नमस्कार. ओम गुरुदेव. नमस्ते आदितीजी. व्यसनाधीनता हा एक अतिशय गंभीर विषय होत चाललेला आहे. आणि जी माणसं आज व्यसनाधीन आहेत आणि त्याच्यातून त्या ॲडिक्शनमधून त्यांना बाहेर पडणं अवघड जायला लागलेलं आहे, यांच्यासाठी मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तो समाज मनाशी निगडीत आहे. अगदी. आणि त्यामुळं जर समाज आपल्याला जर सुसंस्कार संपन्न पाहिजे ना, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे मनाची शक्ती कमी झाल्यामुळे घडणाऱ्या गोष्टी असतात. हां, तर मनाचं सामर्थ्य अनेक कारणांनी जीवनामध्ये येणारे जे टक्केटोणपे, अडीअडचणी, अडथळे, धक्के, त्यामध्ये मान अपमानाच्या संकल्पना, नुकसानी, पूर, वादळं, अशा अनेक प्रकारे संकटं जी माणसावर येतात ना, त्यामुळे तो त्याच्यामध्ये थकून जातो. मनाचं सामर्थ्य त्याला तोंड नाही देऊ शकत काही वेळेला. यासाठी मनाचं सामर्थ्य संस्कारांनी वाढवलं पाहिजे. परंतु जर नसेल तर ती व्यक्ती काय होते, जर चुकीच्या मार्गानं मनाची शक्ती कमी झाल्यामुळं जायला लागते. मग त्यावेळेला त्या विमनस्क मनस्थितीमध्ये त्याला काय निर्णय घ्यावे हे कळत नाही त्याला. कारण मनावरती परिणाम झाल्या कारणानं बुद्धी निर्णय घेणारी सुद्धा ती तेवढी तल्लख राहत नाही. त्यामुळं मग चुकीचे निर्णय घेताना आणि संगतीमुळं सुद्धा त्याला त्याची स्थिती, मानसिकता बिघडल्या कारणानं तो शोधायला लागतो, काय करूया. म्हणून त्यावेळेला तो या व्यसनांच्या आहारी, दारू, सिगारेट, मावा, गुटखा, पान, तंबाखू, आणि त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि मनाची शक्ती पूर्ण आणि बुद्धी तर पूर्णपणे लयाला जाते. गुरुजी, तुम्ही आत्मदर्शन शिबिर घेताना जवळजवळ बऱ्याच गावांमध्ये आत्ता तुम्ही बऱ्याच माणसांना व्यसनाधीनतेतून परावृत्त केलेलं आहे. आम्हाला अशी एखादी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की जे बघणाऱ्यांनाही कळेल की आज काय करता येईल? हो, या भारतीय संस्कृतीचं ज्ञान, जे तेजस्विता जी आहे, भा म्हणजे तेज, रत म्हणजे त्या जाणीवेमध्ये सदैव असते. पण प्रत्येक भारतीय तेजस्वी असला पाहिजे. आणि यासाठी प्रत्येक भारतीयाला हे ज्ञान मिळून त्याने आपल्या जीवनामध्ये आपली बुद्धीची कुशाग्रता वाढवून आपल्या जीवनाचं श्रेष्ठ उद्दिष्ट काय आहे तिकडे झेप घेतली पाहिजे, गरुडासारखी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी या तरुण वर्गामध्ये हे जर सामर्थ्य आलं ना या संस्कारांचं, तर ती मुलं या संपूर्ण विश्वाला बदलून टाकतील, चेहरा मोहरा बदलून हे विश्व शांततामय करतील. परंतु जर अशा मी आता पाहतो अनेक गावोगावी जेव्हा तरुण मुलं मुली भेटतात, त्यातल्या परवा आम्ही एका गावामध्ये जेव्हा शिबिर झालं, आता 285 12 दिवसाचं शिबिर, त्यामध्ये सुरुवातीला मला एकानं ज्यांनी
सांगितलं की गुरुजी ज्यानं आयोजन केलंय हं. तो म्हणाला एक तरुण मुलगा आहे, हं. पूर्ण वाया गेलाय गुरुजी, पहा तुम्ही त्याच्याकडे. मग तो तेव्हा माझ्यासमोर घेऊन आला, त्याचा चेहरा पूर्ण उतरलेला, पांढरा फटक पडलेला, हां. सगळं तेज मावळलेलं आणि त्याचा आत्मविश्वास पूर्ण गमावला होता. त्यानं डोळ्यातनं वर बघायची सुद्धा त्याच्याकडे ताकद राहिली नव्हती. मग मी त्याला म्हटलं तू काय काळजी करू नको, होईल तो सरळ. कारण शेवटी संस्कारावरतीच हे जीवन अवलंबून असल्यामुळं ते होणारच होतं पुढे. मग त्यानंतर त्याला योग्य पद्धतीनं म्हटलं तर प्रेमानं आधी जवळ घेतलं. हं. ये रे काय पण त्याला जवळ घेऊन म्हटलं छान आहेस तू, हां. चांगला आहेस, हां. हा चल आपल्याला मिळून काहीतरी चांगलं करूया आपण. अरे वा. हा आपण आता या ठिकाणी जेव्हा एक 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 गोष्टी बघत जाऊ ना, तुझ्यात असा आमूलाग्र बदल घडेल ना, तुझं जीवन एकदम बदलून जाईल. हां. हा आणि जीवनाचं श्रेष्ठत्व काय, त्याचा आत्मविश्वास तुला निर्माण होईल आणि मग पुढचं जीवन किती सुंदर आहे आपण बघूया ना. आणि मग जे संस्कार त्याच्यावरती शिबिरातून झाले ना, त्याद्वारा आता जवळजवळ 2-3 महिने होऊन गेले. हां. परवा फॅमिली गेट टुगेदर कुटुंब स्नेह मेळाव्याला आला होता आणि परत एका सत्संगाला मी त्यांच्या गावामध्ये गेलो तेव्हा पण तो आला. आणि सगळीकडे तो आता स्वयंसेवक म्हणून कार्याला लागलाच आहे. पण शिवाय त्याच्याकडे मी पाहिल्यावर खरोखर एक सुंदर व्यक्तिमत्व मला ते तरुण बघायला मिळालं. असा टवटवीत असतो ना एखाद्या झाडाला पाणी घातल्यानंतर पानं मऊ झालेली कशी टवटवीत व्हायला हो, लागतात, हो. तसा तो झाला. किती माझ्या डोळ्यात पाणी आलं. आ. वा वा, ही तरुण पिढी अशी सुधारली पाहिजे. हां. आणि ते सामर्थ्य आहे आपल्याकडे. आहे. म्हणून संस्कारातून मुलं बदलतात आणि त्यांना सन्मार्गाकडं आणण्यासाठी आपण आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ते आपण या पद्धतीनं जर उपयोगात आणलं तर ती मुलं नक्की बदलतील आणि नवीन पिढी सन्मार्गाला लागेल. अगदी. आणि गावोगावी, आणि हे खरं पाहिलं ना तर हे सर्व ज्ञान शाळेमध्ये हं. जिथं संस्कार चांगले रुजतात तिथं द्यायला पाहिजे. हं. आणि त्यातून प्रत्येक आईवडील, समाजसेवी संघटना, आपल्यासारखे व्यक्तिमत्व यांनी सुद्धा हे आपल्याला आता 100 वर्षामध्ये सगळ्या विश्वापर्यंत सगळ्या तरुणा मुलामुलींच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि चांगलं काय आहे ते आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवणे आपलं कर्तव्य आहे. अगदी. आपल्याला एक क्षणी मोकळा राहता येणार नाही. नाही. आपल्याला मुलांना आपली आहेत हृदयाशी धरलं पाहिजे. हा आणि त्यांना बरोबर घेऊन त्यांना योग्य वळणावर आणून मग महामार्गाचा रस्ता दाखवला पाहिजे. हं. आणि हे उद्दिष्ट आहे ना, चला मग वेगानं जातील. कारण काट्या कुठ्या अंधाऱ्या मार्गातनं ते चाललेले असतात या व्यसनाद्वारा. पण त्यांची शक्ती कमी आहे. त्यांना बरोबर घ्या, त्यांना दिलासा द्या आणि त्यांना योग्य मार्गावर आणून मग दिशा दाखवली ना जातात ते. आणि मग ते पाहण्याची मजा आहे ना, हा हेच आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. खरंय. हा आणि म्हणून हे संस्कार मुलांच्यावर व्हावे. ते चांगली त्यांची जी काही व्यसनं आहेत ना सगळे निघून जातील, आठवणार पण नाही त्यांना. आणि एकदा आपल्या ताब्यात आले ना, जे आपल्या सान्निध्यात आले ना, तर आपल्या बरोबर त्यांना घेतलं पाहिजे काही काळ. हं. आणि मग त्यांना योग्य दिशेला घेऊन जायला पाहिजे. त्याला वाटेत नाही सोडायचं. तो पूर्ण आपल्या सन्मार्गाला लागला मग चिंता करायचं कारण नाही. तो आवडीनं जातो, हां. तो खुशीनं जातो. त्याला माहीत नव्हतं. हं. त्याला माहीत करून देण्याचं कार्य आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. किती छान, किती छान. सुंदर सुंदर अगदी. सुंदर. गुरुदेव असं म्हणतात की एखादा मनुष्य जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये स्वयंशिस्त म्हणजे रोज एक कार्य त्यावेळेला सुरू करणं अशा ठिकाणी येतो, त्यावेळेलाच अध्यात्माचं बीज त्याच्यामध्ये रुजतं आणि तो अध्यात्मिकतेकडे वळतो. म्हणजे स्पिरिच्युअलिटी सीड लाईज इन सेल्फ डिसिप्लिन. सो मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपल्या ज्या वैदिक परंपरा आहेत याच्यामध्ये डिसिप्लिनला खूप महत्त्व दिलं. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. नव्हे सगळ्यांचं कल्याण करणारा हा प्रश्न आहे. तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीचं तुम्ही नाव काढलं ना, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हो. ते योग्य पद्धतीनं, पहिलं धर्म म्हणजे काय, एक आपलं आचरण जे आहे ते श्रेष्ठत्वाचं असलं पाहिजे. पण त्यानंतर जे काय श्रेष्ठत्वातून आपण आपल्या जीवनामध्ये जे काय प्राप्त करायचं आहे त्याला अर्थ दिला पाहिजे. तर तो आपलं मूळ स्वरूप जे आनंद आहे त्या आनंदानं आपण आपल्या नवनिर्मितीकडे वाटचाल वेगानं करायला पाहिजे. त्यासाठी जे सामर्थ्य असणारं ज्ञानशक्ती आणि कृतिशीलता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्या प्रकारे आपण उद्योगधंदा प्रचंड वाढत जात राहतो. पण हा जात असताना आपल्याला जाणीवपूर्वक एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिस्त महत्त्वाची आहे.
कारण शिस्तीशिवाय नाही, 100 वर्ष तुम्ही शिस्तच बाळगली पाहिजे आणि ती तू संस्कारातून येते आणि नीट समजून घेतल्यामुळे येत असते. तर एक असं आहे की तुमची दिनचर्या, तुमचा प्रत्येक क्षण हा संकल्पानुसार नियोजनबद्ध पाहिजे. तुमचे संकल्प श्रेष्ठ दर्जाचे असावेत, त्याचं नियोजन काटेकोर असावं, योग्य मार्गदर्शन घ्यावं तज्ज्ञांचं देखील, आणि मग एकदा निश्चय झाला मग थांबायचं नाही, वेगानं प्रगती करायला लागायचं आणि प्रगती होते. हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला दिनचर्या, ऋतुचर्या ही शिस्त बाळगायलाच पाहिजे. तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण नियोजन संकल्पाला धरून करा, संपूर्ण दिवस नियोजन करा, आठवड्याचं नियोजन करा, महिन्याचं नियोजन करा, वर्षाचं करा, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 25 वर्षाचं, 50, 75 आणि 100 वर्षामध्ये तुम्हाला शिस्त लागली पाहिजे नियोजनाद्वारा, संकल्पाला धरून, उद्दिष्टाला धरून. उद्दिष्ट सोडायचं नाही. अगदी छान. हे खूप महत्वाचं आहे. आणि असं आहे, तुम्हाला एक वेळेची शिस्त उदाहरण आपण घेऊया. तर तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे आणि तो 6 वाजता ऑडिटोरियममध्ये चालू होतोय, तर तुम्ही जर 5:45 वाजता आला तर तुम्हाला त्या ऑडिटोरियममधली योग्य जागा शोधून मिळते. पुढून साधारणपणे 3ऱ्या-4थ्या लाईनला सेंट्रली बसलात तर आय लेवलवरती समोर जे कार्य होणार आहे ते पूर्ण रिसीव्ह करू शकता आणि रंगून जातो. त्यामध्ये ध्यान लागतं तुम्हाला त्या कार्यक्रमात. कधी 3 तास संपले कळत नाही तुम्हाला, योग्य जागेवर योग्य वेळेवर आल्या कारणानं. ते जर तुम्ही 6ला आला तर जवळजवळ 70% भरलेलं आहे. आता तुम्हाला चॉईस नाही, मग तुम्हाला तरी कुठेतरी जे असेल तिथे कुठेतरी बसायचं, असं करावं लागेल. कोपऱ्यात पण बसावं लागेल. मग तुम्हाला असं वाकून वळून असं मान करून डिस्टर्बन्सेस खूप येतील. पुढच्यांच्या हालचाली तुम्ही बघत बसाल आणि स्टेजवर जे काय चाललेलं आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल. पण 100% नाही देऊ शकत. आपल्या जीवनामध्ये 100%ला महत्व आहे. 52 कशी पाहिजे जीवन, ते शिस्तीनं प्राप्त होत आहे. म्हणून हे सेन्स पाहिजे आपल्याला. ते जर तुम्ही 6:15 आला तर काय होईल, सगळं तुडुंब भरलेलं आहे, तुम्हाला बाहेर उभं राहावं लागेल. मग ते कायच बघण्यात इंटरेस्ट नाही म्हणून तुम्ही निघून पण जाल, म्हणजे उद्दिष्ट तुमचं साध्य नाही होणार. पण शिस्त महत्वाची आहे जीवनामध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो, गेल्या 30 वर्षामध्ये आता 285 शिबिरं झाली फॉर एक्झाम्पल. तर 12 दिवस जरी काढले तर .6ला आपलं शिबिर चालू होतंय. मग ते पुण्यात असू दे, सांगलीत असू दे, कोल्हापूरला असू दे, बेळगावला असू दे, कुठंही असू दे, त्याच्या आधी 15 मिनिटं येऊन राहतो ना, तेव्हा मला माझी मनाची शांतता, स्थिरता, एकाग्रता, ध्यानमग्नता वाढायला मदत होते. संपूर्ण जीवन ध्यानमग्न व्हायला पाहिजे, त्यासाठी शिस्त महत्वाची आहे. कारण तुम्ही तिथे 100% देऊ शकता. आणि शिस्तीमध्ये काय आहे, निश्चय की मला हे करायचं आहे, मी हे वेळेवर गेलं पाहिजे. ही स्वतःची जी एक जिद्द, चिकाटी, एक तळमळ स्वतःला लागते ना, त्यामुळे शिस्त निर्माण होते. आणि साधना, गुरुदेव जे सांगता, तुम्ही जे सांगता की साधना करायची असेल तर ती रोज त्याच वेळेला त्याच ठिकाणी बसून आणि त्याच पद्धतीनं केली तर त्याच्यामध्ये आपला उत्कर्ष असतो. त्यामुळे एक आहे की साधना म्हणजे काय आहे, आपल्या जीवनामधला एक वळण लागावं, शिस्त लागावी आणि संस्कार पण व्हावे. म्हणून श्रेष्ठ जे सद्गुरू जे आहेत त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं ते योग्य अयोग्य काय आहे त्यांच्याकडनं समजून घेऊन, प्रश्न विचारून, खात्री करून घेऊन मग आपण त्याप्रमाणे जीवन जगण्याचा आपल्याला एक उत्साह वाढायला लागतो. कारण खात्री असते, आत्मविश्वास असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही आचरण करू शकता. ते खूप महत्वाचं आहे. किती छान उत्तम होतं. गुरुदेव, आपण जेव्हा चर्चा करत होतो शिबिरामध्ये पण मी तुमच्याकडून ऐकलेलं आहे, मी शिबिरार्थी असल्याचं मला भयंकर भाग्य मिळालेलं मोठे. जेव्हा आपण तुम्ही मला सांगितलं की जेव्हा आपण दिवस अख्खा धकाधकीचा घालवतो आणि जेव्हा रात्री शांतपणे बसून चिंतन मनन करतो, त्याच्यामुळे आपलं मन मोकळं होतं आणि ही जी कॉस्मिक एनर्जी आहे ती आपल्यामध्ये आत येण्यासाठी मार्ग मोकळा होतो. मला हे वाक्य तेव्हा इतकं आवडलं होतं. तर मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की हे चिंतन करणं किंवा आपण जे रात्रीच मन मोकळं करणं म्हणजे नक्की काय करायचं. बरोबर आहे. खूप महत्वाचा प्रश्न काय आहे हा, प्रतिदिन प्रतिक्षणी आपल्याला लक्षात घेण्यासारखा हा विषय आहे. आपण जेव्हा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना, त्यावेळेला शांतता असते, प्रसन्न असते, पावित्र्य असतं, शुद्धता असते. तर या वेळेचा आपल्या जीवनावरती फार चांगला परिणाम होत असतो.
म्हणून आपल्या जीवनामध्ये नवनिर्मिती होण्यासाठी शुद्ध विचारांची आवश्यकता असते हो. आणि ते आपल्याला पहाटे मिळत असतात. मग उठल्यानंतर आपण त्या प्रसन्नतेचा जो काही उपयोग आहे तो आपल्या जीवनामध्ये करताना जे काही आपल्या मनामध्ये शुद्ध विचार येत असतात ते संकलन करायला पाहिजे, त्यावर चिंतन करायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेला पहिल्यांदा आपण काय करतो की बाहेरच्या जगापेक्षा स्वतःची स्थिती पाहायला प्रथम कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. आपल्या हे हात जे आहेत त्यामध्ये आपण त्या परमेश्वराला पाहतो आणि त्याचा स्पर्श सगळ्या शरीराला करतो. ते ईश्वरी म्हणजे सद्गुणांचं सामर्थ्य तुमच्याकडे मानसिकतेतून त्यावेळी उतरत असतं. एक पावित्र्य शुद्धता निर्माण होत असते आणि मग तुम्ही जे कार्य दिवसभर करता ते मी करतो होत नाही, ते परमेश्वर जो तुमच्यामध्ये अवतरित झालेला आहे त्या शुद्धतेतून, तर तोच ते कार्य तुमच्या हातून श्रेष्ठत्वानं करून घेत असतो. मग गुरुने दिलेल्या तत्वांची तुम्हाला आठवण होते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. मग परमात्मा परब्रह्म म्हणजे काय? सच्चित आनंद स्वरूप आहे ते. मग तेच विचार तुमच्या मनामध्ये जेव्हा येतात तुम्ही सुंदर निर्मिती करता, सुंदर पालन करता, दुर्गुणांचा नाश करून अधिक श्रेष्ठ दर्जाला प्राप्त होण्यासाठी दिवसभरामध्ये तुम्ही कार्यरत असता. त्यामुळे शुद्ध स्वरूपातून दिवसभर तुम्ही कार्य करताना संध्याकाळी पुन्हा शांतपणानं, पहाटेचा वेळ हा सात्विक असतो, दिवसभराचा वेळ सात्विक आणि राजसिक राहतो आणि संध्याकाळनंतर सूर्यास्तानंतर काळ हा तामसिकतेकडे वळतो, अंधार पडतो. त्यावेळी विश्रांतीची गरज असते. त्यावेळी तुम्ही पूर्ण विश्रांती शरीराला दिली पाहिजे, मनाला दिली पाहिजे, बुद्धीला दिली पाहिजे आणि मग शांतपणे झोपी गेलं पाहिजे. मग त्यावेळी शांतपणे झोपी जाताना दिवसभराचे ताणतणाव, तंटे बखेडे हे जर तुमच्या मनामध्ये आलेले काही विचार असतील चुकीचे, काही चुकीचे संस्कार संगती आली असेल तर ते विचार मनात घोळून त्याचे जे काही दुष्परिणाम झालेले असतात ते तुम्हाला काढून टाकण्याची गरज असते त्यावेळेला. कारण आता आपल्याला काही कार्य करायचं नसतं. जे काय कार्य करायचं ते दिवसभर 12-15 तास आपण केलेलं असतं. आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. त्यावेळी ते सगळे विचार जे रुंजी घालणारे आहेत ना त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. मग त्यावेळेला काय करायचं? आता झोपल्याच्या आधी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि, नारायणायेति समर्पयामि. जे विश्वाचं पालन करणारा जो आहे ना त्यांनी सकाळी आपल्या हाती ते सद्गुण जे दिलेले आहेत ते अवतरित झालेले आहेत ते परत एक कार्यासहित त्या कायेन वाचा, शरीरानं मनानं वाणीनं जे काय घडलं असेल ते सगळं त्याला समर्पित करा. तुमचं कुठं आहे ते? त्यानं दिलं होतं त्याच त्याला देऊन टाकायचं आहे, फक्त आपण माध्यम होतो. त्यामुळं ते तुम्ही समर्पित केलं ना मग तुम्ही आता कोणीच उरत नाही. आणि मग झोपल्यानंतर तुम्हाला एका क्षणात झोप लागते. त्यातून जर चुकून एखादा विचार आला तर त्याला म्हणायचं पहाटे सकाळी ये, पुन्हा एकदा मी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणेन त्यावेळेला ये आणि मग परत शांत झोपायचं. महत्त्व द्यायचं नाही, कारण जगामध्ये आपल्याला जाण्याची आता जरूर नाही. आता आपल्याला विश्रांतीची गरज आहे. मग जर 7-8 तासाची झोप झाली तर ताजं टवटवी होऊन पुढचा दिवस चांगला जाईल. मनामध्ये जर तुम्ही चुकीचे विचार जर गोळवत बसलात ना तर झोप नीट नाही येणार. कुठलाच विचार नको पाहिजे. त्याला चांगलं पण म्हणायचं नाही, वाईट पण म्हणायचं नाही, कायच नको विचार. म्हणजे मन नाही आहे त्यावेळेला. मनाला विश्रांती मिळायला पाहिजे, शरीराला विश्रांती मिळायला पाहिजे. मग दुसरा दिवस तुमचा चांगला जाणार हे 100% आहे. आणि जेव्हा तुम्ही मन मोकळं करता ना आणि शांत झोपता, 7-8 तासाची झोपेनंतर तुम्ही उठता तेव्हा प्रसन्न असता. आणि मग जे काही विचार या विश्वातून सगळीकडून चांगले ऊर्जा जी येत असते ना ती सगळी तुमच्या मोकळ्या झालेल्या मनामध्ये भरभरून तुम्ही घ्यायला लागता. ती एनर्जी मिळते, पूर्ण मिळते दिवसभरासाठी. वा वा. आणि मग ती जी काही ऊर्जा आहे ना ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समृद्धतेकडे नेत असते. हा, आणि ती शुद्ध आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, पूर्ण आहे. आणि पूर्णत्वाचंच कार्य आपल्या हातून घडायला लागतं त्या पहाटेच्या त्या शांत मनस्थितीमध्ये येणाऱ्या शुद्ध विचारातून. किती सुंदर, किती सुंदर. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव. गुरुदेव, मला असं विचारायचं आहे की सक्सेसफुल माणसांकडं अशी कोणती एक वेगळी गोष्ट असते की ज्याच्यामुळं ते समाजापासून किंवा बाकी सगळ्यांपासून वेगळे बनतात
आणि सक्सेसफुल होतात. खरं आहे ते. एक आहे की प्रत्येक व्यक्ती महान आहे, पण ती महानता प्रगट होण्यासाठी हां. त्याच्यावरती होणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज घ्या. ते लहान मुलासारखेच होते त्या काळात, पण त्यांच्या आईंनी त्यांना संस्कार केले, रामायण महाराजाच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर समर्थ रामदास, तुकाराम यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञान मिळालं. दादोजी कोंडदेव यांच्याकडून शस्त्राचं ज्ञान मिळालं. खरंय. म्हणजे परिपूर्ण व्हायला त्या गुरूंना त्यांनी मदत केली, गुरूंनी त्यांना मदत केली, तसं ते सुद्धा त्याच्यामध्ये रंगून गेले. हो. आणि मग अनुभव येत जसे गेले ना, रोड्याच्या शपथीपासून ते पुढे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यापर्यंत हे सामर्थ्य आलं ना, ते त्यांच्यातल्या आतल्या सद्गुण प्रत्येकाकडे असतात, पण त्यांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये केला. आणि मी तुला सांगू आदिती, खरं तू यू आर ग्रेट, तू महान आहेस. अरे कारण की जे काही तू आत्मसात करतेस ना अनेक मार्गातून चांगलं ते सगळं बरोबर घेऊन त्याचं सार तू बोधी रूपातनं प्रकट करायला लागलीस. आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान सगळ्या विश्वाला मिळावं ही जी तुझी तळमळ आहे ना, ती मला खरोखर पाहावीशी वाटते. त्यामुळे तुझ्या या कार्याला इतक्या सगळ्यांचे आशीर्वाद लागणार आहेत, आणि हे सगळं कार्य जगापर्यंत सगळ्यांच्याकडून पोचावं हे सामर्थ्य तुझ्यात आहे. ते तू टॅप करायला लागलीस वेगवेगळ्या मार्गाने, आणि त्याला 100% यश तुला येणारच आहे. कारण आपल्याला जर पाहिलं, हा बोध जो आहे ना, एक जसं मनोबोध आपण म्हणतो तसा आत्मस्वरूपाचा बोध सुद्धा व्हावा लागतो. नाहम मनुष्यो न च देव यक्ष, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, न ब्रह्मचारी न गृही न मनस्था, भिक्षुन्न चाहम निजबोध रूपा. हे अहंकार जेव्हा निघून जातो ना, मी माझं गेलं ना, आणि माझ्याकडे आहे ते सगळ्यांना मिळावं असं वाटायला लागलं, तर तो आत्मबोध आहे ना, ती समाधीची अवस्था आहे. वा वा. या कार्यातून तुला ती ध्यानमग्नतेची, योग्याची, तपस्विनीची, संन्यासिनीची आणि समाधी अवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ जाणीव तुला निर्माण व्हायला लागली आहे, मला पाहायला मिळतंय. म्हणून खरं जे कार्य तुझ्या हातून घडतंय ना, ते मी कौतुकानं पाहतोय, आणि निश्चितच हे प्रत्येकापर्यंत हे नक्की जाणार आहे. तुला सर्व शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. धन्यवाद. आणि हे कार्य तू यामध्ये जर रंगून गेली आहेस, तर त्याबद्दल तू हे खरोखरच या श्रेष्ठत्वाला प्राप्त होत असताना तुला काय अनुभव येत आहेत ते तू सांग आता. ओम गुरुदेव, तुम्ही खूप स्तुती केली माझी, पण तुमचे शिष्य असल्यामुळे आज ह्या एनर्जीज मला मिळालेल्या आहेत. मला असं वाटतं की जी मी माणसं ज्यांना मी भेटली, जी सक्सेसफुल माणसं आहेत, तर त्यांच्याकडं परतून देण्याची, परतफेड करण्याची एक अतिशय आतून जाणीव आहे. छान. तो मला अजून एक असं वाटतं की जी माणसं सक्सेसफुली फक्त बाह्यदृष्ट्या आर्थिक सक्सेस नाही, आतून सुद्धा मनाची श्रीमंती पण. सो जे आपल्या आयुष्यात जेवढे अनुभव मिळाले, जी माणसं भेटली, त्यांच्याकडून जे मिळालं, आज माझ्याकडे जे काही उपलब्ध आहे, वैभव म्हणा, जे काही आहे, ते मी जेव्हा परतून देते, मग ती निसर्गाची परतफेड असेल, किंवा आई वडिलांकडून मिळालेले संस्कार दुसऱ्यांपर्यंत पोचवणं असेल, किंवा आज आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या गरजू माणसांपर्यंत आपण पोचणं असेल, आपली जेवढी कुवत आहे त्याप्रमाणे, तर ती माणसं खरोखर त्या सर्वस्वाला पोचतात. अजून एक गुरुजी, मला असं वाटतं की बरेच जण मला विचारतात की आम्ही मेडिटेशन केल्यामुळं आम्हाला आमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल का. मी जेव्हा त्यांना मी एकदम सोपं असं म्हणते, तुम्ही जेव्हा मेडिटेशनच्या मार्गाला लागता, ॲटोमॅटिकली तुमच्यामधल्या बरेचसे तमोगुण कमी होतात, आणि त्या एनर्जीज तुम्हाला ॲड ऑन होतात, आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना द्यायला लागता त्यावेळेला ही एक सायकल आहे, आणि परमेश्वर तुम्हाला ते साधन बनवतो, ते माध्यम बनवतो की ज्याच्यामुळं तो इतरांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला भरभरून देतो, आणि मग तुम्ही ते भरभरून दुसऱ्यांना देऊ शकता. याचाच अर्थ ते सर्कल, ती सायकल चालू होते. आणि म्हणूनच तुमची आर्थिक प्रगती तर होतेच होते, पण त्याच्यापेक्षाही जास्त तुमची मानसिक आणि स्पिरिच्युअल प्रगती जी होते, की त्याच्यामुळं तुम्हाला उद्या त्याच्याबद्दलचा कुठलाही मोहच राहत नाही. आणि ही तुमच्यासारख्या गुरूंनी आम्हा सगळ्यांना दिलेली खूप मोठी ठेव आहे की तुम्ही जे करत आहात कार्य, ते पाहून मी आज माझ्यामध्ये हे आज आलं, आणि मी बोधीची आम्ही स्थापना केली. बोधीमध्ये
ही सगळी जी माणसं आमची जुळली जात आहेत ती सुद्धा अशीच निरपेक्ष भावनेनं बरं. माणसांना मदत करतात. काही डॉक्टर्स आहेत, काही एंटरप्रेनर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत आणि ह्या सगळे मिळून आम्ही आमच्या आयुष्यातले ताणतणाव कमी करण्यासाठी काम करतो आहोतच. पण हेच एकदा ते बोधिनी आणि बोधवा झाले की ते त्यांच्या इथं जाऊन त्यांच्या बिझनेसमध्ये बरोबर आहे. त्यांच्या ठिकाणी सुद्धा तेच आनंदाचं वातावरण निर्मिती करतात छान. आणि स्वतःही आनंद स्वरूप होतात आणि इतरांनाही करायचा प्रयत्न करतात. छान हा छान. त्याच्यातला बोध आहे. तुझं हे उदाहरण खूप चांगलं आहे आणि तू त्याचा एक उत्कृष्ट असा नमुना म्हणून तूच एक स्वतः बोधी होऊन गेलेली आहेस. जसा ज्ञानी, त्याला आपण ज्ञानातून ज्ञानी म्हणतो, हो. तसं आत्मबोध म्हणती असलेली ती बोधी. हा. तर ते तुला सामर्थ्य लाभलेलं आहे. त्यामुळे तू विश्वमय झालेली आहेस आता आणि हृदयापासून हे सगळं तू करायला लागली आहेस ना, हेच खरं अखंड ध्यानाची अवस्था आहे. ही योगाची अवस्था आहे, ही समाधीची अवस्था आहे आणि ही आपल्याला प्राप्त झाली. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. अगदी. या गुरुपरंपरेतून हे ज्ञान शुद्ध स्वरूपातून मिळालं, तू आत्मसात केलंस आणि सर्व विश्वाला समर्पित होण्याचा जो भाव तुझ्यात आलाय ना, हा खरोखर सुंदर आहे. काय? तुमची कृपा आहे आणि सगळी. हेच खरं आंतरिक सौंदर्य आहे. हो. अंतरंग शुद्ध झालं पाहिजे आणि विश्वमय झालं पाहिजे अगदी. आणि ते तुझं स्पष्ट दिसतंय आम्हाला. पुन्हा एकदा सर्व शुभेच्छा तुला. थँक्यू ओम गुरुदेव. गुरुदेव. थँक्यू. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. गुरुदेव, मी हे सगळं करत असताना जेव्हा वेगवेगळ्या एंटरप्रेनर्सना भेटले, बिझनेसमनला भेटले, तर त्यांच्यामध्ये एक अपयशाची भीती मला जाणवली बरं. की काही नवीन इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत किंवा काही नवीन गोष्टी बिझनेसमध्ये रिस्क घ्यायची असेल तर आत कुठंतरी त्यांना ते अपयश खळखळत असतं. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल की कसं त्यांनी त्या भीतीतून बाहेर पडावं? एक आहे ना, की शून्यातून विश्व निर्माण करणं हां. हे ब्रह्माचं लक्षण आहे आणि ते सकारात्मकतेतून, शांततेतून, एकाग्रतेतून, अभ्यासपूर्णतेतून सर्वस्वानं ज्ञान प्राप्त होत असतं आणि ज्ञान प्राप्त झालेल्याला आत्मविश्वास वाढतो हो. आणि मग सामर्थ्यातून, तपश्चर्येतून ज्या शक्तीचा उपयोग तो नवनिर्मितीसाठी करायला लागतो. हो. म्हणून तुम्ही जे क्षेत्र निवडलंय ना, त्या क्षेत्रातलं ज्ञान, जे परमश्रेष्ठ ज्ञान आहे ना, ते तुम्ही प्राप्त करायला पाहिजे. हाफ नॉलेज इज डेंजरस. येस. म्हणून जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये परिपूर्णता आली पाहिजे आणि तशी जिद्द आपल्यात वाढली पाहिजे. चला आपण नवीन आज काहीतरी निर्माण करूया, हां. असं प्रत्येक हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हां. आज मी नवीन काय केलं हां. असं वाटलं पाहिजे आणि त्यासाठी तपश्चर्या साधना लागते. आपल्याला हिमालयात गेलं, मी एव्हरेस्टवर जाणार अशी जिद्द, चिकाटी, धैर्य, शौर्य, आत्मविश्वास हा आपल्याला यायला सुरुवात होते. मग आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरुजी भेटतात ना, ते तुला फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजला कसं जायचं ते सांगत असतात. मग तुझा आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागतो आणि मग तू आनंदानं ते शिखर पादांकरांत करते. तेव्हा तुझ्या जीवनाचं सर्वस्व सार जे आहे ना, तुला मिळालेलं असतं. हो. म्हणून या स्टेजेस आहेत ना, या तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण उद्योगधंदा करतो. ठीक आहे, तुम्ही शून्यातनं निर्माण करा, पण पहिल्या वर्षामध्ये समजा तुम्ही काय 100 रुपये गोळा केले फायदा म्हणून, तर ते पुन्हा इन्व्हेस्ट करा, पुन्हा इन्व्हेस्ट करा आणि नवीन नवीन वाटा शोधा. स्वस्त बसायचं काय कारणच नाही आहे. आपल्याला अनेक वाटा असतात. हो. तुम्हाला वाटणारे कुठल्याही तिथं शोध घ्या आणि त्या आनंदानं त्याच्यामध्ये तुम्ही समरस व्हा. आणि तुमच्याकडे ज्ञान असतं ना, तेव्हा सर्व जग तुमच्याकडे येतं. हा, हे महत्वाचं आहे. तुम्ही ज्ञानी व्हा, शक्तिशाली व्हा आणि प्रचंड कार्यासाठी तयार राहा. हा, उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरांनी बोधत अरे वा. विवेकानंद. असं प्रत्येकच आहे. खरं. जे कार्य करता ते 100% झोकून द्या, तुमच्याकडे यश पळत येईल. हा, पण त्यासाठी तुम्ही तयारीनं व्हायला पाहिजे. ज्ञान, शक्ती आणि कृतिशीलता. वा. बस, व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सुंदर. काही चिंता करू नका, तुम्हाला 100% यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो. अरे खरंय खरंय. गुरुजी, आता जे धावपळीचं सध्या जीवन झालंय, या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना त्यांची नोकरी शिवाय त्यांचं घर, स्वतःचे छंद हे सगळं सांभाळताना तारांबळ उडते. सो वर्क लाईफ बॅलन्स जर त्यांना साधायचं असेल हो. तर त्यांनी काय केलं पाहिजे? कारण तुम्ही त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहात. तर मला तुमच्याकडून ते ऐकायचं आहे की तुम्ही तुमची कुटुंब वेल, अगदी तुमच्या नातवंडांपर्यंत आज सगळे संस्कार रुजलेले आहेत. तुम्ही बिझनेसमध्ये पण अतिशय सक्सेसफुल आहात, शिवाय तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये एवढं सगळं समाजकार्य करत आहात. तर हे सगळा ताळमेळ तुम्ही कसा साधला? एक असं आहे की आपल्या जीवनामध्ये
सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत ह्याचा अभ्यास आपण लहानपणीच करायला पाहिजे. एक तर शारीरिक हं, स्वास्थ्य तुम्हाला असलं पाहिजे, हं, मानसिक शांतता, स्थिरता, एकाग्रता असली पाहिजे, हं, त्याबरोबर तुमची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे. हं, आणि तुम्ही जे कार्य करताना त्या कार्यामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःला झोकून देताना ते नियोजनबद्धच असायला पाहिजे. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटचाल करत असताना एक शिस्तबद्धता आणि सहजता येत असते. हं. म्हणून आपल्या जीवनाचं नियोजन करताना आपण काटेकोर करायला पाहिजे. हां, आपल्या तारुण्यामध्ये, आपल्या प्रौढावस्थेमध्ये, वृद्धावस्थेमध्ये त्या येतात वेळा, परंतु मन तुमचं तरुणच ठेवायला पाहिजे तुम्ही. तर त्याला जे संस्कार आहेत ना ते तुम्हाला आपोआप त्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन स्वतःलाच करत असतात. म्हणून तुम्ही स्वतःच्या अवस्थेला जर स्थिर राहिला, आत्मस्वरूपी स्थिर राहिला तर ते शक्य होते. म्हणून शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सर्व स्तरावरती तुम्ही एकदम पूर्ण पाहिजे. 100 वर्ष निरोगी जगण्यासाठी तुम्हाला साधना, तपश्चर्या करावी लागेल. मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो, मी 25 वर्षापूर्वी 25 वर्षाचा असताना जी पॅन्टला माझा बक्कल होतं, होल होतं, आता सुद्धा तेच आहे. कारण काय, 1 इंच जरी वाढ झाली तर लगेच पळायला लागतं. मग मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे, मैलोन मैल पोहलेलो आहे, डोंगर हिमालयातले उत्साहानं आनंदानं चढलेला आहे. तुम्हाला काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे तर तुम्ही तपश्चर्या करायला पाहिजे का नको? अगदी अगदी. ध्यानधारणा करायला पाहिजे, योगासनं, प्राणायाम करायला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यनमस्कार, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आवड म्हणून करायला पाहिजे आणि जीवनाचं खेळात रूपांतर करायला पाहिजे. वा वा हा, वा वा. केव्हा होतंय खेळात रूपांतर? जे काय कराल ते पहिलं 100% करा. पहिला मुद्दा. काही घ्या तुम्ही, काही करा, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि आयुष्यभर कराल ते 100% पाहिजे. कस लागला पाहिजे हे पहिलं. दुसरं म्हणजे आपल्या संपर्कात येणारे असतात ना ते आणि तुम्ही काय वेगळे नसता. तुमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट जेव्हा एक बनतं ना तेव्हा सगळे मिळून तुम्ही श्रेष्ठ दर्जा प्राप्त करता. समाविष्ट करून घ्या, घरातल्या सगळ्यांना समाविष्ट करून घ्या, उद्योगातल्या सगळ्यांना समाविष्ट करून घ्या, समाजात तुमच्या संपर्कात येणार त्या सगळ्यांचं चांगलं काय बघा, सगळ्यांचं एका दिशेला आपण वळूया ना. सुंदर विश्व आपण सगळे मिळून करणार आहे, एकटा करत नाहीये. आणि हे करत असताना आध्यात्मिक ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ, ती पायाभूत आहे. ती जर असेल ना तर या बाकीच्या गोष्टी अजून जास्त प्रमाणामध्ये श्रेष्ठत्वानं, परिपूर्णतेनं तुम्ही करू शकता. म्हणून अध्यात्मविद्या ही प्रत्येकाला तरुण वयामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे आणि तो पाया धरून आपल्या सर्व क्षेत्रामध्ये आपण नक्की उत्तुंग यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. किती छान, उत्तम उत्तम उत्तम. गुरुदेव, अतिशय जिव्हाळ्याचा माझ्यासाठीचा विषय की माणसांचे आनंद विचारलं तर ते बाहेरच्या बऱ्याचशा गोष्टींवरती, व्यक्तींवरती, परिस्थितींवरती. पण तुम्ही आम्हाला जे शिबिरात सांगितलं की सतचित्त आनंद अवस्था, मला त्याच्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि आज जी माणसं आपल्या शिबिरापर्यंत येऊ शकत नाही आहेत त्यांच्यापर्यंत निदान ही गोष्ट पोचावी, आणि जगभरात आज ही माणसे बघतील, तर त्यांना कृपा करून तुम्ही सच्चित आनंदाबद्दल सांगा. तुम्ही विचारलेला प्रश्न आहे ना तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा, एकमेवा द्वितीय असा आहे. कारण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे तर आत्मस्वरूपी स्थिर राहणे. आणि आत्मस्वरूप काय आहे? सच्चित आनंद. मी कोण आहे? मी अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चित आनंद चैतन्य स्वरूप स्वयंप्रकाशी आत्मा आहे. जर मीच आनंद स्वरूप आहे तर मी सदैव कसं असलं पाहिजे? आनंदीच असलं पाहिजे. म्हणून आनंद हा बाहेर शोधण्याची वस्तू नाही आहे. बाहेरच्या जगामध्ये तुम्ही जर शोधायला गेला ना तर तुम्ही आनंदी नव्हे अज्ञानामध्ये कितपत पडाल. पण मीच आनंद, जो अनादि अनंत निर्गुण निराकार मी आता, तो सगुण साकारात सुद्धा तोच आहे. वा वा वा. त्यामुळे सगळ्या विश्वामध्ये मी भरून राहिलेला आहे असं मला वाटायला पाहिजे. कारण माझ्यामध्ये असणारे जे चैतन्य आहे ना ते शांती ब्रह्म आहे, ते आनंद ब्रह्म आहे, ते चैतन्य ब्रह्म आहे. प्रचंड उत्साह माझ्यात भरलेला आहे. मी तो ब्रह्म आहे. तो या पद्धतीनं मी जेव्हा स्वतःकडे बघतो ना तेव्हा तुमचे स्वतःकडे पाहतानाच तुम्हाला इतकं तुम्ही तृप्त झालेले असता, परिपूर्ण झालेले असता.
तर ही परिपूर्णता आहे ना, ती आपल्याला समजण्यासाठी सत म्हणजे कायम टिकणारं. हां. हे जे बाह्य जगत आहे ना, ते कसं आहे, हे दोन पद्धतीने आहे. बाहेर जगत आहे हे बदलणार आहे, हम्म. परिवर्तनीय आहे, हम्म. मिथ्या आहे, माया आहे आणि भ्रामक आहे. ओके. एका क्षणात जे आहे ते दुसऱ्या क्षणात नाहीये. खरं. काही बघा तुम्ही, हम्म. आपलं जीवन सुद्धा जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत कायम बदलतच असतं. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि मृत्यू सतत बदलत आहे. तसं आणि दुसरं एक आहे, एकासारखं या जगात दुसरं नाहीये. हम्म. ते पण आपल्याला कळवून घ्यावं लागतं. हम्म. हां, मग ते आपल्याला समजावं लागतं. हे जर बदलणार आहे तर मग कायम टिकणारं काय आहे, हम्म. तर ते त्याचं ज्ञान होणं हे चित स्वरूपाचं लक्षण आहे. चैतन्य जे आहे ना, तेच मी आहे आणि विश्वामध्ये कणाकणामध्ये चराचर कणकण में भगवान चैतन्यच भरलंय. जे जे भेटे भूतमानी जे भगवंत प्रत्येक पाहाल तिथं चैतन्यातून तुम्ही स्वतःलाच पाहता पाहता तुम्ही विश्वमय होऊन जाता. सगळ्या विश्वामध्ये जर आनंद चैतन्य भरून राहिलंय तर मग आनंद स्वरूपाशी तुम्ही एकरूपता असते तुमची. त्यावेळेला मग तुम्ही सत चित आनंद. म्हणून आपलं शांतता ही मूळ स्थिती आहे. जेव्हा विश्व निर्माणच झालं नाही ओ. त्यावेळची स्थिती, विश्व असलं तरी तुमची टिकली पाहिजे. अच्छा. व्हॉट मे कम जगामध्ये. हा. हा, जे बेसिक नेचर आपली शांतता. पीस. म्हणून तुम्ही 100 वर्ष अंतरंगातून शांत आहे का बघा. हा. हा. ती लिटमस टेस्ट आहे तुम्हाला. उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्याही कारणानं शांततेला जर भंग झाला अंतरंगातल्या तर अज्ञानाचं लक्षण मानायचं, लगेच गुरु सान्निध्यात चिंतन करायचं. म्हणजे हे बाहेरचं जग, हा. ह्याच्यामध्ये जे मिथ्या जग आहे त्याच्यामुळे तरंग उमटत आहेत, हा. पण ते वरच्या वरती आहेत. आत पूर्ण आपल्याकडे शांतता आहे. बस अगदी बरोबर सांगतेस तू. हा. आणि इथनं पुढे तू जे बोलशील ना ते सगळं इतकं सत स्वरूपाला धरूनच असणार. हा. आणि हे सगळ्या जगामध्ये जेव्हा जाईल ना, शुद्ध स्वरूपातून तुझ्या वाक्यातून बोलण्यातून नक्की प्रभावित होतील लोक. आणि तुझं व्यक्तिमत्व पण खूप चांगलं आहे. हा, कारण तू हृदयापासून सगळ्या गोष्टी मनोभावे करतीस. तुझ्या डोळ्यात सुद्धा तेज आहे, दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जिद्द आणि चिकाटी आहे. तर ते सगळं हे सत्याचं जे स्वरूप आहे ते सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं हे तुझ्या कार्यामधलं सर्वश्रेष्ठ मुकुटमणी असणार आहे, एवढं मी तुला सांगतो. हा. म्हणून आपल्याला मूळ स्वरूप स्थिती शांतता, मूळ स्वरूप आनंद, आणि तिसरं म्हणजे मूळ स्वभाव चैतन्य, उत्साह. वा. स्वतःला विचार, मी कायम शांत आहे का. दुसरं असं विचार, मी सदैव आनंद आहे का. कारण मीच आनंद स्वरूप आहे. सदैव आनंदी राहा, स्वतःला सांगायचं. सदैव आनंदी राहा, आनंदाला पर्याय नाही, मी आनंद स्वरूप आहे. असं स्वतःला तू क्षणोक्षणी एकदा जाणीव करून दिली ना, मग ते इतकं घट्ट होऊन जाईल ना की ते तुला सतत आनंदाच्याच लहरीमध्ये तू सहज असशील. ही सहदानंदाची अवस्था आहे ना. खरं. ओम हुवा आनंद हु ब्रह्म सच्चिदानंद हु. ओम हुवा आनंद हु ब्रह्म सच्चिदानंद हु. विश्वमय होऊन जायचं आहाहाहा. या अवस्थेमध्ये. किती सुंदर. म्हणून कायम उत्साही आहे का ते पण बघ. तिसरं हा. आणि चैतन्यातून विश्वामध्ये तू स्वतःला बघा. हा. प्रत्येकामध्ये तू स्वतःला, किडामुंगीमध्ये स्वतःला बघा, प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये स्वतःला बघा. तू आकाशामध्ये स्वतःला बघ, तू समुद्रामध्ये स्वतःला बघ, त्या नदीमध्ये स्वतःला बघ. झाडं, पानं, फुलं, फळं, कळ्या, त्या सुगंधामध्ये, त्या रंगामध्ये तू रंगून जा. सप्तरंगामध्ये वा, वा. हे विश्वामध्ये रंगून जाणं आहे ना, विश्वमय होणं आहे ना, तो विश्व म्हणजे भगवंताचं रूप आहे. आहा. भगवंत म्हणजे आनंद, आनंदाचे डोळे, आनंद तरंग. आणि तेच आपण सहजतेनं त्या विश्वामध्ये या उत्साहानं रममाण होऊया, अगदी छान. स्वतःला जाणूया. बाकी हे बाह्य जगत आणि मी यातला टिकणार आहे ते मी आहे. खरं. हा, बाह्य जगत पण मीच आहे, परंतु ते बदलणारं रूप माझं, तो माझा खेळ आहे. तो मी आनंदाने खेळायला लागले. घडणाऱ्या सगळ्या घटना जरी प्लस मायनस दिसल्या, मी फक्त ती लाभ आणि- भूमिका बजावायला हा, लाभ आणि जय पराजय, मान अपमान हे सगळं नाटक आहे. हा, माया आहे. मी राजा आहे. खूप छान. तसं राहायचं. अगदी छान. आणि ते तू दाखवून देतेस नाही, तुझ्या गुरुदेव, प्रत्यक्ष तुमची कृपा. आचरणात. मी बघतोय पहिल्या दिवसापासून ज्या मनोभावे, त्या भावना तू प्रदर्शित करतेस तुझ्या चेहऱ्यावरून, ते सगळं तुझ्याकडे पोचतं हे कळते त्यातून.
आणि मग ते पोचलेलं जे प्राप्त झालेलं आहे ते बाहेर कुठून येत आहे, तर तुझ्या वागण्यातून, बोलण्यातून आणि सर्वांच्यापर्यंत पोचण्यामधून तुझं ते श्रेष्ठत्व, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि तेज आणि ते या बोधीद्वारा आता या विश्वापर्यंत तू आता पोचलेली आहेस. हां, त्यामुळं आम्ही सर्व भाग्यवान आहे की तू हे ज्ञान प्राप्त करून सर्वांना देतेस ना. तर असे तू जे देत असताना इतर जे समोर तुझे असतील त्यांच्याशी तू एकरूप होऊन जाशील. हो हो. हा, आणि आनंदात हे सुंदर जीवन काय आहे त्याचं एक उत्तम उदाहरण तू या विश्वाला आनंद काळासाठी देशील असं मला वाटतंय. आणि ब्रह्ममय झालेलीच आहेस तू, आहेसच ब्रह्म. हा, ओम कृतये. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव, ओम गुरुदेव.